आपण काही खायला ऑर्डर करूया? या. हो चालेल चालेल, फालुदा मागूया. आता ही काय वेळ आहे का फालुदा खायची? तुला आवडत नसेल पण फालुदा घरला आवडतो ना. हा? अहो मला नाही आवडत फालुदा. तुम्हाला आवडतो म्हणून त्यावेळी ऑर्डर केला होता. हा? हो का? ठीक आहे ठीक आहे. लग्नाचं कुठवर आलंय? कुणाच्या? माझ्या? माझ्या लग्नाचं कुठे काय सुरू होतं? आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा तुझं लग्न झालं नव्हतं ना. अहो आत्ताही माझं लग्न झालेलं नाहीये. हे मग विचार कर लग्नाचा. अगं एकदा वय उलटून गेला ना की मग काही खरं नाही. हा माझंच बघ ना, किती वर्ष झाली मुली बघतोय पण सापडतच नाहीये. मला ना कशी मुलगी चालेल, तुझ्यासारखी असली ना तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. राज हळू 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 वर बघ वर बघ वर बघ. आता तूही वरस असा नाही ना दाखवणार. काय? हो हो पाणी पी पाणी पी. हे अमुक आहे अमुक आहे. हे घे पाणी पी. पी पाणी, बरं वाटेल. लग्नासाठी फिल्डिंग मी लावतोय पण ही तर सगळं अटेन्शन यालाच देते. भाच्यानं माझीच विकेट काढलेली दिसते. नक्कीच काहीतरी आहे यांच्यात. हळू 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 हळू. हा अमुक. काऊ चहा कर ना. मला पण चालेल. आणि चहा पिता पिता छान गिटार ऐकायला मिळालं तर गंमत येईल ना. व्हॉट्स से राज? चालेल. हो चालेल ना. काय नको आता गिटार नका वाजवू. जरा घड्याळात बघत जा. काय? काऊ गिटार आणि घड्याळ याचा काय संबंध? वैदेही 10वीचं वर्ष असलेला एक मुलगा राहतो आपल्या बिल्डिंग मध्ये. अगदी आपल्या खालच्याच फ्लॅट मध्ये राहतो. त्याची आई ओरडत होती गिटार वाजवता तो खिडकीत बसून फक्त गिटार ऐकत असतो, अभ्यास करत नाही म्हणून. आणि उगाच तो नापास होईल आपल्यामुळे. मग मी काय करू? तुम्ही गिटार दिलं ते वाजवायचं नाही, त्यापेक्षा सापशिडी द्यायची ना. मी आवाज न करता खेळत बसलो असतो. हो ना. अगं काऊ तो नापास होण्याचा आणि गिटार वाजवण्याचा काय संबंध? मुलांचा अभ्यास महत्वाचा असतो वैदेही. त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही सकाळी गिटार वाजवत जा. तेव्हा तो क्लासला गेलेला असतो. हो काकू, कलेला वेळेचं बंधन घातलं तर कसं होईल? हो ना. ए ते काय नाही हा राज, तू गिटार वाजव आणि काऊ तू चहा कर. ओके. ओ गिटार वाजवू नका बरं तुम्ही. आणि मी नाही चहा करणार आहे, तूच चहा कर. अगो काय पलटी मारतेस? आत्ता म्हणालीस ना करते. हो पण मला आत्ता आठवलं की मला खूप काम आहे. अगं माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे ना, मग त्या कार्यक्रमाचं सगळं प्लॅनिंग करायचंय. गेस्ट लिस्ट पाहायचे, त्यांच्या स्वागतासाठीची तयारी करायची, शिवाय शो फ्लो तयार करायचा आहे. बरीच काम आहेत. आणि वैदेही मला या कामांसाठी तुझी मदत लागणार आहे. हा काऊ या सगळ्यासाठी ना मी पैसे चार्ज करते. माझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, माहिती आहे ना का? विसरलीस? अरे हो खरं. मग हा इव्हेंट तुलाच करायला दिला तर? मी मॅडमशी बोलते. मॅडम काही नाही म्हणणार नाहीत. आणि तसंही ग असं काही खूप काही करण्यासारखंही नाहीये, कारण हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो ना. त्यामुळे गेस्ट लिस्ट वगैरे सगळं रेडीच आहे. कोण कोण येणार आहे ते सगळं फिक्सच असतं. फक्त काय आहे, जास्त कोणी येणार नाहीत. मॅडम असतील आणि हे असतील.
हर्षवर्धन कावेरी बरोबर राहतो? तो तर वैदेही बरोबर राहत होता ना? येस, पण कावेरी वैदेही बरोबर राहते. कावेरी आणि वैदे एकत्रच राहतात. ओके ओके ओके. देव आपल्या बाजूने आहे. म्हणून ही बातमी आपल्या हाताला लागली. मग त्यात काय एवढं मोठं? हेच तर तुला कळत नाहीये. खूप मोठी न्यूज आहे. संस्कृतीचा झेंडा मिरवणाऱ्या रत्नमाला मोहितेचा मुलगा ऑफिस मधल्या एका एम्प्लॉई बरोबर लिव्ह इन मध्ये राहतो. सणसणीत न्यूज आहे. रत्नमालाने संस्कृती संस्कृती असं बोंबलत जी काही इमेज क्रिएट केले ना, त्याची लखतरं निघतील ही न्यूज बाहेर आली की. अहो, मग वाट कसली बघताय? लवकरात लवकर ही न्यूज व्हायरल व्हायला हवी. करा करा, तुमच्या माणसांना फोन करा लवकर. करा करा काय करा करा. थोडा धीर धर. अरे आपल्या हाताला जबरदस्त दारू गोळा लागलाय आणि तू त्याची लवंगी माळ करून फोडायची घाई करतेस. बॉम्ब फोडायचा आता, तोही दिवाळीला. दिवाळीला? हो, दिवाळी. वर्धापन दिनाच्या निमित्ताने दिवाळीच येते. वर्धापन दिनाला सगळ्यांच्या डोक्यावर हा बॉम्ब कसा फुटतो ना, तो बघाच. अहो पण बाबा, राजवर्धन वर्धापनाच्या दिवशी येणारच नाहीये. येणार येणार नसेल येणार ना, तर आपण त्याला आणूया. वाजत गाजत आणूया. हर कार्यक्रमात त्याची लखतर काढूया. वाह, तुला सांगते वैदेही, असला भारी करणार आहोत ना आम्ही वर्धापन दिन. सगळी लोक तोंडात बोट घालते. पण काय करणार, कुणाकुणाच्या नशिबात नसतं ग अशा प्रोग्रामला येणं. पण तुझ्या नशिबात आहे हा वैदेही. मी तुला इन्व्हिटेशन देते, तू नक्की यायचंयस या कार्यक्रमाला. सगळ्यांना रॉयल ट्रीटमेंट असणार आहे. ओके, मी येईन ना नक्की. तुमचं काय ठरलंय हो? म्हणजे काय फायनल ठरलंय ते सांगा. म्हणजे तशी आम्हाला तयारी करता येईल ना, बाकी काही नाही. नाहीतर असं होईल, तुम्ही धाडकन यायचात आणि कोणी तुमचा मान ठेवला नाही तर मग तुमचे रुसवे फुगवे सगळ्यांना सांभाळायला लागतील, बाकी काही नाही. माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे, लग्न नाहीये. आणि रुसायला मी वरमाई नाही. माझं ठरलंय, मी येणार नाही. मी गावी जातोय. कुठे? असं काय महत्वाचं काम आलं तुम्हाला? हो, एका वेळी एकच प्रश्न विचारत जा ना. वैदेही, मी काय म्हणतोय, तू येतेस का माझ्यासोबत फिरायला? मी गुहागरला चाललोय. छान फिरणं होईल. 2 दिवसांसाठी जायचं म्हणतोय. मस्त गाव आहे. गुहागरला जाताय तुम्ही? आमचंच गाव आहे ते. मग आमच्याच गावाबद्दल आम्हालाच काय सांगताय तुम्ही? आणि विषय असा आहे ना की आम्ही त्याच गावात लहानाच्या मोठ्या झालो. आणि तुम्ही तिला एकटीला काय विचारताय? मला पण विचारा ना, मी पण त्याच गावची आहे. मी कुठे म्हटलं तुम्ही नका येऊ, तुम्ही पण चला. खर तर माझी पण इच्छा आहे गावी यायची. बरेच दिवस झाले तात्यांची भेट नाही झाली. हो मग चला ना. नाही ना, नाही येऊ शकत. माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे ना. वैदेही, काकूंचं काही खरं नाही. नाही, ते नेहमी सारखे कन्फ्युज्ड आहेत. तू तुझं काय ते सांग. तू येतेस का माझ्यासोबत फिरायला? खरं तर नाहीच आयडिया. काय नाहीच आयडिया? मी तुला इन्व्हिटेशन दिलंय, तू प्रोग्रामला यायचंयस निमूटपणे हा वैदेही. अगं अरे बापरे, वैदेही तू इव्हेंटला जाणार म्हणजे तुलाही यायला नाही जमणार. नाही, असू दे, मी बघतो दुसरं कोणी येतंय का. नाही नाही,
नको नको नको. नको म्हणजे वैदेही तू माझी मैत्रीण आहेस का यांची तयारी ठरवा तू. यांच्या घरच्या लग्नाच्या इव्हेंटला तू मदतीसाठी मला थांबवलंस तेव्हा थांबले होते ना मी, का तुला एकटीला टाकून गेले होते गुहागरला? मग उद्या जर मला गरज लागली तर माझ्या मदतीला तू कशी येणार आहेस? कावेरी बरोबर बोलतेय. तिला माझी मदत लागेल ना. सॉरी, मला इव्हेंटला थांबावं लागेल. तू एक काम कर ना, तू हा इव्हेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावाला जा ना, म्हणजे मला पण येता येईल, है ना? हा, ही नाईस आयडिया आहे. म्हणजे तसं जर केलं ना तर मग मी पण येईल. हा, चालेल. मी काय म्हणते, तुम्ही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला या. कार्यक्रम संपल्या संपल्या आपण तिघही लगेच निघूया. काय म्हणता? ही खरी नाईस आयडिया आहे, हो ना? हो. हो, तुम्ही तुमच्या सोयीसाठी प्लॅन नका करू. माझा प्लॅन रेडी आहे. तुम्हाला त्यात इन व्हायचं असेल तर मोस्ट वेलकम, नसेल यायचं तर सायोनारा. अहो पण असं करायला हरकत काय आहे ना. म्हणजे तुम्ही वर्धापन दिनाला या, कार्यक्रम संपला की आपण लगेच निघूया. इतका विचार करण्यासारखं काय आहे त्यात? यायचं, थोडा वेळ बसायचं, हसल्यासारखं करायचं, आईला बरं वाटेल असं वागायचं, आणि सगळं झालं की तिघांनी गाडीत बसून पटकन निघायचं गुहागरला. मला तरी वाटतं हा सगळ्यात मस्त प्लॅन आहे, हो ना वैदेही? हो ना. अहो तर माहेरच्या चहाचा एम्प्लॉई म्हणून नका येऊ, पण आईच्या समाधानासाठी, तिचं कौतुक करण्यासाठी एक मुलगा म्हणून तरी या ना. पॉइंट आहे. कावेरी म्हणते ते बरोबर आहे. राज, तू आलास तर रत्नमाला मॅडमना बरं वाटेल. ओके, मला बरं वाटावं म्हणून आईने कधी तिच्या तत्वांना सॅक्रिफाईस केलंय का? मग मी का माझा सेल्फ रिस्पेक्ट सोडायचा? मी माझी ड्रीम्स फुलफिल करणं का सोडू? असं करायला तुला कोण सांगतंय? हा इव्हेंट झाला की तू तुझ्या कामाला जाऊच शकतोस. हवं तर आम्ही पण तुम्हाला मदत करू, अर्थात गरज असेल तर. पण ऐका ना प्लीज आमचं. तुम्ही मला इथून तिथून कसंही कन्व्हिन्स करा, पण मी माहेरच्या चहाच्या इव्हेंटला येणार नाहीये. इज दॅट क्लिअर? हे सगळं काय सानिया? सांगते, तू आधी हे ब्लेझर ट्राय कर. अगं पण हे ट्राय कर ना आदित्य. ही सगळी माहेरचा चहाच्या अॅनिव्हर्सरीची तयारी सुरू आहे. हा म्हणजे आता जर तुला मिरवायचं नसेल तर तू नको मिरवूस, मी बाबा मिरवणार. सानिया, तुला असं नाही वाटत, जर आपण गरजेपेक्षा जास्त उत्साह दाखवला तर रत्नमाला काकीला राजवर्धन इव्हेंटला येणार नाहीये याचं जास्त वाईट वाटेल. बघ, इतकी ओव्हर एक्साइटमेंट दाखवायची गरज नाहीये. ओके, असं कसं आदित्य? सेलिब्रेशन तर व्हायला हवं ना. सेलिब्रेशन व्हायला हवं सानिया, पण जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून. या सगळ्याची काय गरज आहे? लेट्स कीप इट सिम्पल. आदित्य, हे बघ, तुझी ना विचार करण्याची पद्धत जरा चुकतीये. ते म्हणजे आता राजवर्धन नाहीये आणि आता राजवर्धनच्या पोस्टवर तू आहेस, म्हणजे मीडियावाले बाकी सगळे सगळे लोक तुला प्रश्न विचारणार. तुझे फोटोज क्लिक होणार आणि हेच फोटो नेक्स्ट डे न्यूजपेपरमध्ये दिसणार.
आदित्य, मी तुझी बायको आहे ना रे. मग मी थोडस तुझ्यासोबत मिरवलं तर कुठे एवढा आभाळ कोसळणार. सानिया, बघ, मी तुझ्या फिलिंग समजू शकतो, पण तू जेव्हा असा अति उत्साह दाखवतेस ना, तेव्हा भीती वाटते मला. आधी जे काही घडलंय ना, आदित्य, आता हे सगळं तुम्हाला मरेपर्यंत ऐकवणारच आहेस का? मला माहित नाही. या इव्हेंटला मी मान वर करून मिरवणार म्हणजे मिरवणार. मग काकींना काही वाटू दे. ठीक आहे, मिरव. पण सानिया, तुला या इव्हेंटसाठी कोणी इन्व्हाइट केलंय का? म्हणजे काय गरज आहे त्याची? नाही, त्याचं काय ना सानिया, इव्हेंटला कोणाला बोलवायचं, कोणाला नाही बोलवायचं, हे सगळं काकीनी मला कोऑर्डिनेट करायला सांगितलं. आणि तुझं मिरवणं जर मला ऑकवर्ड करणार असेल, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, जर त्याचा काकीला त्रास होणार असेल ना, तर असं समज, या इव्हेंटसाठी मी तुला इन्व्हाइट करत नाहीये. पण आदित्य, अरे आदित्य, ओ वैदेही, कसं झाडतेस? हे असं वरवर का झाडतेस? याच्या खाली कचरा तसाच राहिलाय. आणि इकडे दाखव. अरे थांब हे बघ, ना. झाडू ना असा नीट पकडला, कमरेत थोडस बेंड झालं आणि असा झाडू मारला की क्लीन होतो सगळं. सिंपल. काय करतोयस तू? काय करतोय म्हणजे? कचरा कसा काढायचा ते सांगतोय तुला. तुला कळतंय का हळूहळू तुझी काकू होते? माझी काकू होतीये म्हणजे? अरे मला सांग, तू असा कधी आधी वागायचास का? कधीच नाही. इतका नीटनेस तुझ्यात कधीच नव्हता. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. तसं काकूंचे गुण तुमच्यात हळूहळू उतरतायत राजवर्धन मोहिते. हो यार. वैदेही, अगं जरा झाडू नीट मारत जा ग. खाली सगळा कचरा तसाच आहे. झाडू ना हातात आधी असा घट्ट पकडायचा, कमरेत थोडस वाकायचं आणि मग कचरा काढायचा, म्हणजे कसं सगळं क्लीन होतं. अरे अरे, हे असंच राहू द्या, मला असं चालेल. काय मला चालेल असं? ही कुठली पद्धत आहे वागण्याची? नाही, तुमच्यापेक्षा ना लहान मुलं बरी. राहू दे कावेरी, ऑफिसला जायला उशीर होतो की नाही. जा बरं आवर, मी नीट कचरा काढते. जा. ताई, मी भेटतो राजवर्धनला. मग काय म्हणाला तो? आपला राज हुशार आहे खूप. त्याचा काय प्लॅन आहे माहितीये? हा. आपण ज्या माणसाकरवी त्या जागेवर स्टे आणलाय ना, त्या माणसाला बाहेर भेटून त्याला मॅनेज करायचं आहे त्याला. म्हणून चाललाय तो गुहागरला. म्हणजे बच्चू, ती जमीन जर आपल्या ताब्यात राहायला हवी असं आपल्याला वाटत असेल तर त्या माणसाची आणि राजची भेट होता का म्हणे? करेक्ट आहे तुझं. तो माणूस राजला भेटणार नाही. तू काळजी करू नकोस, मी करतो मॅनेज. मे आय कम इन मॅडम? कावेरी, ये ना, ये. मॅडम, मला थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. अगं मग बस ना, बस बोल. हो. मॅडम, त्या इव्हेंटची तयारी करायची आहे ना, म्हणजे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी कुठला हॉल बुक करायचा? शिवाय जेवणाचा मेन्यू सुद्धा ठरवावा लागेल, त्याबद्दल काहीच आयडिया नाहीये. आणि चीफ गेस्ट कोण असणार आहेत? म्हणजे ते जर बाहेरून येणार असतील तर ते किती वाजेपर्यंत येतील? म्हणजे त्यांच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा बघावी लागेल ना, तसं हॉटेल बुक करावं लागेल. आणि या व्यतिरिक्त इतर कुठले गेस्ट असणार आहेत मला काहीच माहिती नाहीये ना. म्हणजे एकंदर त्या दिवशी काय काय करायचंय हे विचारायचं होतं. टेन्शन आलंय थोडस. कावेरी, हो हो, अगं ऐकता ऐकता मला धाप लागली.
दमत नाहीस का? बच्चू, हे बघ कावेरी, तू टेन्शन नको घेऊ, आम्ही आहोत ना. ताई, त्यापेक्षा आपण हा इव्हेंट बाहेर कुणातरी मॅनेज करायला दिला तर? पण आपण नेहमी हा इव्हेंट इन हाऊसच केलाय. खरं तर राज बघायचं हे सगळं. कसा एवढा मोठा इव्हेंट तो नेहमी मॅनेज करायचा? काय करायचं आता आपण? ताई, मी काय म्हणतो, हा इव्हेंट मॅनेज करायला आपण बाहेर कुणाला दिला तर? पण आपण नेहमी हा इव्हेंट इन हाऊसच केलाय. खरं तर राज बघायचं हे सगळं. कसा एवढा मोठा इव्हेंट तो नेहमी मॅनेज करायचा? काय करायचं आता आपण? वैदेहीला सांगू का मी? हा, वैदेही हा आदित्य सरांच्या लग्नाचा इव्हेंट तिने मॅनेज केला होता. अरे हो हो, मी ओळखते तिला चांगलीच. हा, चांगलं आहे तिचं काम, काही हरकत नाही. काय तिला सांगितलं तर जरा आपल्यावरचा भारही हलका होईल ना. बरोबर आहे. आणि आपल्याकडे वेळही खूप कमी उरलाय, बरीच तयारी करायची आहे अजून. देऊया तिला आपण हा इव्हेंट. मग मी मीटिंग साठी बोलवू का तिला? खरं तर कावेरी, तुझं म्हणणं बरोबर आहे. आपल्यापाशी वेळ फार कमी आहे. आपण एक काम करूया, आपल्याला नाहीतरी आता बाहेर जायचंच आहे ना कॅफेला भेट द्यायला. आपण तिच्याकडे जाऊया ना, तिच्या ऑफिसमध्ये. ठीक आहे, मी फोन करून लगेच कळवते. कळ. हा काऊ बोल. अगं रत्नमाला मॅडम आणि मी आता ऑफिसमध्ये येतोय तुला भेटायला आज. माझ्या ऑफिसला रत्नमाला मॅडम? हो अगं, माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे ना, त्याबद्दलच तुझ्याशी बोलायचं होतं. तू बाहेर जाऊ नको, कुठेही ऑफिसमध्येच थांब. हो, तुम्ही कधी येताय? म्हणजे किती वाजता येताय? त्या हिशोबात ते मी तुला कळवते नंतर. हा, बाय. अगं कावेरी, ऐक ना. पण बरं, मॅमनी सांगितलेली सगळी कामं झाली आहेत ना? हो, ऑलमोस्ट डन आहेत. ओके. आणि नेक्स्ट डेट्स काय आली दिव्या, आहेत? प्रतीक्षा, ऐका. आज आपल्या ऑफिसला VIP गेस्ट येणार आहेत, सो अख्खं ऑफिस नीट दिसलं पाहिजे. हा, सॉरी मॅम, पण कोण येणार आहे? माहेरचा चहाच्या ओनर रत्नमाला मोहिते मॅडम येत आहेत. सो ऐका, आपल्याकडे गणपतीची मूर्ती असेलच ना? हो. ती हा, ती इकडे ठेवा आणि ती छान फुलांनी सजवा, दिवाबत्ती करा, जे वाटेल ते सगळं करा. आणि हा, एंट्रन्सला रांगोळी हवी आहे. हा, आठवणीने काढा. चला चला, लवकर आवरा. हो. हा, गॉड, आज माझी आयडल स्वतः मला भेटायला येते. गॉड, प्लीज 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 माझ्या ऑफिसचं चांगलं इम्प्रेशन त्यांच्यावर पडू दे. हे माझ्यासाठी खूप गरजेचं आहे, प्रोफेशनली आणि पर्सनली पण. ये 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 आलास? ये ये. बाहेर कुठे बघितलं नाही तुला आत येताना? नाही बरं, मागच्या वेळेसारखी गडबड होता कामा नये. साहेब, तुम्ही फक्त ऑर्डर द्या. ह्यावेळी टीजवर पण मिस्टेक होणार नाही. तुम्ही फक्त हा बोला, हातपाय मोडून लाईफ टाईम खांद्यावर आडवा करेल त्या राजला. थांब जरा, कमी पतंग उडव. हा, जमिनीवर ये आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक. ह्या वेळेला मारायचं नाहीये. काम जरा वेगळं आहे, पण थोडी रिस्क आहे. मागच्या वेळेला ज्या घरात गेला होतास ना, त्याच घरात पुन्हा जायचंय. पण काम काय करायचं? ऐक, कळलं? एवढंच ना? अहो, हे तर माझ्या डाव्या हाताचं काम आहे. आजच करून टाक. येतो मी. जा. काय हो, कोण होता हा? राजवर्धनला ज्याला मारायला पाठवला होता ना, तोच माणूस होता. पण मग आता कुठलं काम सांगितलंय त्याला? असं काय करतेस? माहेरचा चहाच्या अॅनिव्हर्सरीला बॉम्ब फोडायचं ठरलंय ना, मग बॉम्ब बनवायला फक्त दारुगोळा असू चालत नाही.
इतर साहित्य सुद्धा लागतं. तेच गोळा करायला गेलाय तो. या 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 वेलकम. काऊ सावकाशा रांगोळी बघ. वा, खूप छान काढली सर रांगोळी. अरे वा, किती छान आहे मूर्ती गणपतीची. प्रत्येक इव्हेंटची सुरुवात ना मी गणपतीच्या पूजेनेच करते. हो, छान आहे तुझं ऑफिस. थोडस छोट आहे पण वैदी, विजन मोठी असले ना ती गोष्टी आपोआप आकार घेतात. छोटस असलं तरी ऑफिस छान आहे. थँक्यू. पण वैदेही मागच्या वेळी मी आले तेव्हा यातलं काहीच नव्हतं ग इथे. असेल म्हणजे होतं, मी रात्री आले त्यामुळे मला दिसलं नाही वाटतं. पण मॅडम तुम्ही आमच्या ऑफिसला आलात, मला खरंच खूप बरं वाटतंय. प्लीज तुम्ही माझ्या केबिन मध्ये या ना, प्लीज या. थँक्यू. घ्या ना सुरू. तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा माहेरच्या चहाचे मसाले वापरतात का? हो, ऍक्च्युली मला खूप आवडतो माहेरचा चहा. बरं वैदे, हे तुला कावेरीने सांगितलंच असेल ना, आमच्या माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे आणि त्या दिवसाचा इव्हेंट तू करावास अशी आमची इच्छा आहे. हो हो, मला काहीच हरकत नाहीये, खरंच आवडेल मला. आमच्या कंपनीतर्फे हा वर्धापन दिनाचा इव्हेंट आम्ही करतोय, ह्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. हो, पण खूप कमी दिवस राहिले, जमेल ना इतक्या कमी दिवसात? नाही नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळं मॅनेज होईल. मी आणि कावेरी मॅनेज करू. फक्त काही व्हेन्यू डिसाईड केलाय का, म्हणजे त्या हिशोबाने इव्हेंटचं प्लॅनिंग करायला. नाही, आमच्या ऑफिस बिल्डिंग मध्ये आमचा स्वतःचा मोठा हॉल आहे. खरं तर आजवर आम्ही माहेरच्या चहाचा इव्हेंट इथेच करत आलोय. कावेरी, तू तिला हॉल दाखवून घेशील ना? चालेल. ओके. आणि हे बघ, इव्हेंट करताना ना बजेटचा अजिबात विचार करू नकोस. जे काही तुला योग्य वाटेल, जे कावेरीला योग्य वाटेल, तो सगळा खर्च करा. हो मॅडम, मी एकदा याची तयारी सुरू करते आणि तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवते, त्यानुसार बजेट ठरेलच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माहेरच्या चहाची ओळख, परंपरा आणि संस्कृती जपणं, याची कल्पना आहे मॅडम मला. खरं तर तुम्ही येणार हे कळल्यापासूनच हा इव्हेंट कसा प्लॅन करायचा याची तयारी सुरू केली आम्ही. हो, अरे वा. नाही, खरंच खूप बरं वाटलं मला तुला भेटून. तुझा उत्साह पाहून ना मला माझी आठवण झाली. एवढ्या लहान वयात तू एवढा मोठा हा बिझनेस सांभाळतेस, खरंच खूप कौतुकास्पद आहे. थँक्यू मॅडम. खरं तर तुम्ही माझ्या इन्स्पिरेशन आहात आणि मला ना खात्री आहे मॅडम, एक ना एक दिवस माझी ही इव्हेंट कंपनी आहे ना यशाच्या शिखरावर असेल. हे बघ, अशीच मेहनत घेत राहा, असाच उत्साह ठेव, तुला हवं तसंच होईल. थँक्यू मॅडम. बरं, आम्हाला अजून एक मीटिंग आहे, निघू आम्ही? हो हो. कावेरी, ऑल द बेस्ट. थँक्यू. काय ग वैदेही, एवढ्या कमी वेळेत बरं मॅनेज केलं सगळं. कावेरी, आले मॅडम, बाय. येस. राज 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 गेस व्हॉट, आज माझ्या ऑफिस मध्ये रत्नमाला मोहिते मॅडम आल्या होत्या. रिअली? हो. पण का? अरे माहेरच्या चहाची अॅनिव्हर्सरी आहे ना, सो तो इव्हेंट त्यांनी मला ऑफर केलाय. राज, इट वॉज व्हेरी प्रेशियस मोमेंट फॉर मी यार, कारण त्या माझ्या इन्स्पिरेशन आहेत, माझ्या आयडल आहेत आणि त्या स्वतः येऊन मला ऑफर करतायत. आय एम व्हेरी 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 मच हॅपी. चिल 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 चिल.
खरं तर गुड न्यूज तू दिली आहेस. ऍक्च्युली बुके तुझ्यासाठी यायला हवा होता. ओके. हा काय? माझ्यासाठी आलाय. कुणी पाठवलं? डोंट नो. बुके? मी नाही पाठवला बुके. मग राजला कोणी बुके पाठवला असेल? मला एक गोष्ट कळत नाहीये सानिया, तू MBA बिझनेस शिकायला केलंयस का स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घ्यायला? मम्मा गप्पा बस. काय गरज होती मी मिरवेन असं म्हणत बसायची? आता बस घरातला किचन सांभाळत. तिकडे त्या माहेरचा चहा आणि रत्नमालाची नाचक्की होईल ना, ते नाही बघता येणार तुला. पण मम्मा, तर मला कुठे माहित होतं की आदित्य माझ्याशी असं वागेल म्हणून. आणि हे जर मला आधी माहित असतं ना की इन्व्हिटेशनचं काम आदित्यकडे, तर मी कशाला गेले असते का त्याच्याशी हे बोलायला. ते सगळं जाऊ दे मम्मा, प्लीज काहीतरी कर ना, प्लीज 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 प्लीज. ते आलंच आता ओघाने, म्हणूनच तर मी इकडे आले ना. तू काहीतरी घोळ घालायचा आणि मी निस्तरायचं, हेच तर करत आले आयुष्यभर. डोंट वरी, मी बघते काय करायचं. ऐक ऐक ऐक, ती रत्नमाला येते इकडे, तर थोडी ऍक्टिंग करून, वर ऍक्टिंग करू नकोस. मग थोडीशी रडायला सुरुवात कर, पुढचं काय ते मी हँडल करते. ओके? रड आता. ओ ग माझी बच्चा बच्चा, अगं किती रडशील, बास आता, डोळे सुचतील तुझे. नको रडू एवढी, पुस डोळे, त्रास होईल तुला, नको रडू. सानिया, का रडतीस तू एवढी? काय झालंय? अहो आता काय सांगायचं, जाऊ दे. फोनवरच एवढी रडली म्हणून आले समजूत काढायला. सानिया, सांगणारच का काय झालं ते? आदित्य आदित्य बोलला हिला, म्हणून रडतीये. आदित्य बोलला? हो ना. आता परवा माहेरच्या चहाचा वर्धापन दिन आहे ना, तर ही म्हणाली मी मस्त मिरवणार. ही निष्पाप मनानेच बोलली. आता आपल्या नवऱ्याचं कौतुक कुठल्या बायकोला करायला आवडणार नाही, सांगा बरं. पण आदित्यला आवडलं नाही ते. आता राजवर्धनच्या जागी बसणं सुद्धा आदित्यला खरं आवडलं नव्हतं, पण तो तुमच्या इच्छेखातर बसला होता. तुम्ही थेट मुद्द्यावर याल का सुवर्णाताई? हो हो, येते. हा, तर मी काय म्हणत होते, त्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त हिने खास शॉपिंग केलं. ही आदित्यला म्हणाली मी मस्त मिरवणार. मग काय, आला आदित्यला राग. मग आदित्य म्हणाला उगाच मिरवणार असेल तर मी तुला बोलवतच नाही. झालं, त्याचंच वाईट वाटलं हिला. मी समजावलं तिला की आता नवऱ्याला एखादी गोष्ट नाही आवडत तर नाही करायची, त्यात काय एवढं. पण ही आहे ना, नुसती रडत बसली. आता ही पण नाही येणार, मग आम्ही तरी कसं येणार ना वर्धापन दिनाला. कुणी पाठवला असेल हा बुके? काय वाटतं का तुला? यांना पाठवलाय तर यांनाच माहिती असेल ना. नाही, मला वाटतं यांनी नवीन कंपनी सुरू केली आहे ना, त्यासाठी अभिनंदन करायला कोणीतरी पाठवला असेल. नॉट पॉसिबल. मी नवीन फर्म सुरू केली हे अजून कोणालाच माहित नाही. मग कुणी पाठवला असेल? तूच सांग. मी काय सांगू, मला नाही माहिती. मला वाटतं यांच्या गर्लफ्रेंडने पाठवला असेल.
हो काकू, तिथे गर्लफ्रेंड बनवायला वेळ कोणाला आहे? हा, माझे फ्रेंड्स खूप आहेत, त्याच फ्रेंड्स पैकी कोणीतरी पाठवला असेल. 50,000 फॉलोअर्स आहेत यांचे, त्यात निम्म्याहून अधिक मुलीच आहेत. एक मिनिट, म्हणजे तुम्ही मला सोशल मीडियावर स्टॉक करताय? भलतं सलतं बोलू नका, एवढा वेळ नसतो माझ्याकडे. मी आपलं बघितलं होतं एकदा. अच्छा, नाही बघितलं होतं, मग फ्रेंड रिक्वेस्ट का नाही पाठवली? पाठवली होती, तुम्ही एक्सेप्ट नाही केली. उगाच काहीतरी सांगू नका. जर पाठवली होती तर मला कशी नाही दिसली? पाठवलीच नाही तुम्ही. मग नसेल मी पाठवली तर तुम्ही पाठवायची होती ना. मी का पाठवू? मला जगाला ओरडून सांगायचं नाहीये या काकूंसारखी व्यक्ती माझी मैत्रीण आहे म्हणून. काकू सारखी म्हणजे तुम्ही वाटेल ते बोलू नका हा मला. वाटेल ते काय बोलायचंय? साडी नेसणाऱ्याची व्यक्ती माझी मैत्रीण आहे, मला जगाला ओरडून सांगायचं नाहीच आहे. हे बघा, परत तुम्ही माझ्या साडीवर येऊ नका हा. मी साडी नेसते, त्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही, साडीचा मला काही प्रॉब्लेमच नाहीये. ही साडी नेसणारी व्यक्ती माझी मैत्रीण आहे असं मला जगाला ओरडून सांगायचं नाही. काय ठीक आहे, मग बोलू नका माझ्याशी. मग मी कुठे बोलायला आलोय? तुम्ही बोलायला आलाय. एवढ्याशा कारणासाठी एवढी रडत होतीस? ठीक आहे, डोळे पुस, मी बोलते आदित्यशी. ये तू इव्हेंटला. खरंच खरंच तुम्ही बोलाल? बघ बच्चा, एकदम जादूची काडी फिरवली की नाही तुझ्या रत्नमाला काकींनी. मी म्हणत होते की नाही, थांबव बरं आता रडणं, नको रडू. नक्की तेवढंच आहे ना, की अजून काही कारण आहे तुझ्या रडण्याचं? हो, तेवढंच आहे काकी. आदित्य मला असं बोलेल असं वाटलं नव्हतं मला. सानिया, एका गोष्टीचा तुलाही विचार करायला हवा. आपल्या बोलण्यानी समोरचं दुखावलं तर जाणार नाही ना, या विचारांनी बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करतो आदित्य. तो आमचा अतिशय मृदू स्वभावाचा आदित्य. तो तुला येऊ नको म्हणाला म्हणजे तुला आत्मपरीक्षण करायची खूप गरज आहे. असो, तू ये इव्हेंटला, ठीक आहे? मी म्हंटल नव्हतं आदित्य काही रत्नमाला त्यांच्या शब्दाबाहेर जायचं नाही. आता आज बघू आणि छान तयार हो, तुला हवं तसं मिरव. शेवटी तुझा नवरा माहेरचा चहाच्या एका मोठ्या पोझिशनवर आहे आणि तसंही आता तो माहेरचा चहाचा उत्तराधिकारी सुद्धा आहे ना. 1 मिनिट सुवर्णाताई. तो माहेरचा चहाचा उत्तराधिकारी आहे असं जाहीर केलंय का मी? केलंय? मग तुम्ही का बोलताय असं? नाही नाही, म्हणजे आदित्य राजवर्धनच्या जागी बसलाय ना, आणि हिला हिला चेअरअप करायला मी म्हटलं, बाकी काही नाही. सुवर्णाताई, बोलताना शब्द नेहमी जपून वापरावे. ये तू इव्हेंटला. बघितलंस कशी चवताळून अशी वस्कन अंगावर आली आपल्या. तिच्यासाठी अजूनही माहेरचा चहाचा उत्तराधिकारी राजवर्धनच आहे. हे बघ बच्चा, माहेरच्या चहाचा मालक व्हायचं असेल ना, तर तिच्या मनातली राजवर्धनची जागा आपल्याला रिकामी करावी लागेल. त्यामुळे आता असे छोटे मोठे घोळ घालत बसू नकोस बाई. आणि हो, आता आपल्याला जायचंय वर्धापन दिनाला, त्यामुळे आता मी माझ्यासाठी पण शॉपिंग करणार आहे. कारण माझा जावई तिथे एका मोठ्या पोस्टवर आहे, त्यामुळे मलाही मिरवायला हवा. आणि हे बच्चा, आपण दोघींनी असं मिरवायचं ना की राजवर्धनची कोणाला आठवण सुद्धा येता कामा नये. काय? हे हाय आदित्य, कशी दिसतीये मी? आय नो मी खूप छान दिसतीये. बरं ऐक ना आदित्य, तुझ्यासाठी हा ब्लेझर आणलाय, प्लीज ट्राय करून बघ.
जर काही कमी जास्त असेल तर उद्या लगेच ऑल्टरला देऊया. ओके? सानिया, मी नाही घालून बघणार तू ब्लेझर. आणि तू ही साडी नेसून का बघतेस? आपलं ठरलंय ना, तू इव्हेंटला येणार नाहीयेस, मग कशाला करतेस सगळं? आदित्य, हा म्हणजे मला माहितीये तू मला बोलवलं नाहीच आहेस, पण काय आहे ना, मला स्वतः रत्नमाला काकीने इन्व्हिटेशन दिलं. हा म्हणजे तुझ्याशी त्याबद्दल बोलणार आहेत त्या, बोलून घे तू. अच्छा, म्हणजे तू काकीकडे माझी कंप्लेंट केली आहेस का? नाही नाही नाही, कंप्लेंट अशी नाही रे. पण कसं आहे ना आदित्य, माझं दुःख जरी नवऱ्याला कळत नसेल ना, तरी माझ्या सासूला कळतं असं म्हणायला हरकत नाही. आणि रत्नमाला काकींनी स्वतःहून मला तिथे येण्याची परमिशन दिली, म्हणजे मी येणारच. आणि हो, ॲज आय टोल्ड यू, मिरवणार सुद्धा आहे मी खूप. हा म्हणजे तुला या सगळ्या गोष्टी आवडो किंवा न आवडो, मला काहीच फरक पडत नाही. सो आदित्य, तो जो ब्लेझर आहे तो ट्राय करून बघ. मला असं वाटतं वैदेही, हा एंट्रन्सलाच ना आपण असं गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन करूया. चालेल. एंट्रन्सला गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन, वाव, नाईस आयडिया, गुड. पण रेड कलर तितकासा आवडत नाही आईला. तिला ना असे ब्राईट कलर्स आवडतात. झिनियाच्या फुलांचं डेकोरेशन केलं तर तिला आवडेल. चालेल, डन. जिनियाची फुलंच ठेवूया. डन. नाही, नको. काकूंनी सांगितलंय ना, गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन, गो फॉर इट. हा बरं, आता मेन्यू असा आहे की कॉन्टिनेंटल आणि थाय फूड. चालेल. पण जेवणात काही फारसं करायची गरज नाहीये. वरण भात, पोळी भाजी, कोशिंबीर, पापड, लोणचं, भाजी, मोर दॅन इनफ आहे. हा, पण भाजीचा एक प्रकार चालणार नाही, कारण ऑप्शन नसलेली आपली नावडती भाजी जर कोणाला खावी लागली तर आईला आवडत नाही अजिबातच. पण थाय फूड, आय जस्ट लव्ह थाय फूड. गुड. ओके. बरं, आपण स्वीट मध्ये ना काहीतरी इंटरेस्टिंग ठेवूया, म्हणजे एक्सपेरिमेंट करूया काहीतरी. आईला नेमकं तेच आवडत नाही. स्वीट मध्ये एक्सपेरिमेंट केलेलं अजिबात आवडत नाही. तिला बासुंदी खूप आवडते. एक्सपेरिमेंट करू शकता पण तुम्ही, गो फॉर इट. गुड. एवढंच जर तुम्हाला वाटतंय तर मग तुम्ही काय येत नाही हो कार्यक्रमाला? मी आईच्या आवडीनिवडी सांगितल्या. कार्यक्रम रत्नमाला मोहितेंचा आहे, मी येऊन काय करणार? वैदेही, तू यांचं काही ऐकत बसू नको. लिही तू, तुला जे हवं ना ते लिही. हे आपलं काही ऐकत नाहीत, आपण कशाला ऐकायचं त्यांचं? जाऊ दे, मी कामं करते. जरा थांबवावं तुम्ही ते खेळायचं. हे सतत जे काय मारत राहिलंय ना, त्यामुळे मला इथे काम करताना त्रास होतोय. आणि काय हो, तुम्हाला काही कामधंदे नाही आहेत का? हे से बाण काय मारताय? काय बाण? काकू, हा डार्ट आहे, डार्ट. याला डार्ट असं म्हणतात. आणि जो समोर आहे ना, तो डार्ट बोर्ड आहे. बाण कशाला मारतात? अरे बाबा, बाकी फुलं छान आहेत नाही? ज्याने कोणी पाठवली आहेत त्याचा चॉईस चांगला आहे फुलांचा. हो, आहेत फ्रेश. मला असले हे बुके येत राहतात. कोणी पाठवलाय काय माहित? मलाही नाही माहित कोणी पाठवलं. ओके, करेक्ट आहे. तुला कसं माहित असणार? यु नो व्हॉट, तू इथे नसताना सुद्धा ना मला एक बुके आला होता. आता कोणी पाठवला होता मला माहित नाही, पण जनरली मला जे बुकेज येतात ना त्यावर कोट्स किंवा कविता लिहिलेल्या असतात.
आणि या बुकेवर काहीच लिहिलं नाहीये. हे कार्ड घे आणि त्याच्यावर तुझ्या सुंदर हस्ताक्षराने 2 छान प्रेमाच्या लाईन्स लिह. हो ना. हे काय नुसताच बुके पाठवलाय, काहीतरी लिहून पाठवायला हवं होतं. हा, करेक्ट आहे. काहीतरी लिहून पाठवायला हवं होतं. नाही ठीक आहे, हे असले बुकेच काय येत राहतात. हो ना. हा बुके ना डस्टबिन मध्ये फेकून देतो मी. हो, फेकून दे, डस्टबिन मध्येच टाक. कशाला हवाय तू बुके? ओके. फेकू ना. हो, एवढा काय विचार करायचा आहे? बाय द वे, माझ्या काही गोष्टी ना कारमध्ये राहिल्यात, त्या मी जरा पटकन घेऊन येते. आलेच. नक्की फेकू ना. हो नाही, फ्रेश फुलं आहेत ना म्हणून विचारलं. हो रे. काय काय करताय? फेकताय कशाला ती फुलं? अ, किती छान फुलं आहेत ती. बाजूला ठेवा, आधी बाजूला ठेवा. एवढी ताजी फुलं अशी फेकून द्यायची नसतात. आणि मुळात विषय असा आहे ना की झाडावरच फुलं छान दिसतात, फुलं झाडावरून तोडायची नसतात. हो, थांबा थांबा थांबा. किती बडबड करताय, किती बडबड करताय. जरा बोलायला दिलं तर लगेच लेक्चर द्यायला सुरुवात करताय. 1 मिनिट. ओके, ठेवली आहेत. काकू, हो केस पोळी खाऊ घालाल. शी, काही काय बोलता हो? हॅलो तात्या, कसे आहात? आई कशी आहे? आजी, गौरी सगळे बरे आहेत ना? हो हो हो, ऑफिसलाच निघते मी. 1 मिनिट हा तात्या. वैदेही, आवरलं का ग तुझं? उशीर होतोय आपल्याला. हो, आले आले आले. बरं तात्या, मी तुम्हाला नंतर करते हा फोन. बाय. चला, आय एम रेडी. हे काय, तुम्ही दोघे आज एकत्र निघताय? का, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, कधीतरी ना तुम्ही सुद्धा घराबाहेर पडत जा. हे पडणारच आहे, पण माझं काम असेल तेव्हा. ते माहितीये मला, पण तुमचं ना जरा उलट आहे. म्हणजे जेव्हा घरी थांबायला हवं तेव्हा तुम्ही बाहेर जाता. म्हणजे अहो, माहेरच्या चहाच्या कार्यक्रमासाठी थांबायचं तर तुम्ही बाहेर जाताय की नाही? हो हो, निघताय ना तुम्ही. निघा निघा. आणि मी बाहेर पडणारच आहे. कोर्टात जायचंय मला. कोर्टात? शहाण्या माणसाने जी पायरी कधीही चढू नये तीच चढलात का शेवटी? नाही, आता काय केलं तुम्ही? कोणी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली? जाता का आता? आणि मी काही केलं नाहीये. बिझनेसशी संबंधित काम आहे. आजच्या केसवर डिपेंड करते की मी गुहागरला जायचंय की नाही ते. मग देव करो आणि असा निकाल लागो की तुमचं गुहागरला जाणं कॅन्सल हो. म्हणजे मग तुम्ही माहेरच्या चहाच्या कार्यक्रमासाठी येऊ शकाल ना. गुहागरला जायचं कॅन्सल झालं ना तरी मी माहेरच्या चहाच्या इव्हेंटला येणार नाहीये, कळलं? हा, काय करू मी या माणसाचं? मला ना अजिबात कळत काही नाही. करू ए, नका. थांबा थांबा काऊ, आता उशीर झालाय ना. काय चाललंय? चला येतो आम्ही. बाय बाय. किती बडबडतेस ग? चल बरं.
कोणी ना डोकं खाल्लाच. आता कोण आलाय? चावी घेऊन गेलेत. बुके माहेरच्या चहाच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कावेरी मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रत्नमाला मॅडम आल्यात का? हो आल्यात ना, केबिन मध्ये. बरं वैदेही, तू 2 मिनिटं इथेच थांब. मी आज जाऊन चेक करते मॅडम बिझी नाही आहेत का ते. हा, आणि तुला बोलवलं की मग तू ये, मग आपण सगळं बोलूया मॅडमशी. ओके कावेरी मॅडम. आलेच. कशा आहात वैदे मॅम? मी मस्त. तुम्ही कशा आहात? मी पण मस्त. बाय द वे, तुमच्या सरांना कोणी बुके पाठवतं का? हो, तसे वरचेवर येतच असतात. हा, बर्थडेला एक बुके आला होता. नाही नाही, तसं नाही. विदाउट एनी रिझन कोणी पाठवतं का? नाही, तसं तर कोणी नाही पाठवत. आर यू शुअर? येस मॅम, 100% शुअर. कोणी पाठवलं असेल बुके? कोणी पाठवला? नाही नाही, ते जाऊ दे. बट असं कोणी पाठवलं तर मला सांगाल का तुम्ही? हो, नक्की सांगेन. ओके, चालेल. एक मिनिट मॅम. हॅलो. येस मॅम. हो, पाठवतो. वैदे मॅम, तुम्हाला मॅमने केबिन मध्ये बोलावलं. ओके, थँक्यू. साहेब, हे घ्या, झालं तुमचं काम. गुड गुड जॉब. ठीक आहे, तुझे पैसे. थँक्यू साहेब. परत काय काम असेल तर नक्की सांगा. काय हो? या माणसाला दिलेलं काम झालं का? हो, झालं. हे बघ, चला आता बॉम्ब तयार झालेला आहे. वर्धापन दिनाला खरी मजा येणार आहे. पण एवढी सगळी तयारी करून काय फायदा आहे? ज्याचा माज उतरवायचा आहे तो राजवर्धन येणार आहे का त्या दिवशी? येणार. 2 इन्व्हिटेशन्स त्याला ऑलरेडी पाठवले. तिसरं इन्व्हिटेशन वाचून त्याचा बाप सुद्धा वरून खाली येईल. मॅम, मे आय कम इन? हा, ये वैदेही, ये बस. तो मॅम, तेच मला आपल्या इव्हेंटचं प्लॅनिंग तुम्हाला ऐकवायचं होतं. बोल ना. तो आपला इव्हेंट आपण आपल्या हॉलमध्येच करतोय, बरोबर?
त्या हॉलची सजावट आम्ही खूप छान करणार आहोत. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि काही प्रॉब्लेम झालाच तर VIP गेस्टसाठी VIP रूम पण अवेलेबल आहेत, त्याचीही काळजी करू नका. आणि आता मेन्यू आम्ही अगदीच पारंपरिक ठेवलेला आहे, म्हणजे वरण भात, 4 भाज्या, पोळी आणि स्वीट म्हणून बासुंदी आणि खीर ठेवली. अरे वा, हे अगदी माझ्या मनातलं नेमकं ओळखलंस तू. मला हेच हवं होतं. आपले विचार जुळतात असं म्हणायला हरकत नाही ना. येस. एवढ्या कमी अवधीत खूप छान सगळं प्लॅन केलंस तू. याच्यावरनं तुझ्यातलं कौशल्य दिसून येतं. थँक्यू मॅम. सगळं खूप छान जमलंय, फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. कुठल्या मॅम? राजवर्धन नाहीये माझा. खरं तर राजवर्धन नसताना हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम करणं म्हणजे माझ्या मनाला अजिबात पटत नाहीये. ताई ताई, काय काय रे बच्चू? अगं एक गुड न्यूज आहे. हा, पुढली तारीख मिळाली आपल्याला. आपण प्लॅनिंग केल्याप्रमाणे तो माणूस कोर्टात पोहोचलाच नाही. थोडं मला सेटिंग करावं लागलं. याचा अर्थ राज गुहागरला जात नाहीये, म्हणजे तो वर्धापन दिनाला येऊ शकतो. म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचंय तुला कळतंय ना ताई? म्हणजे राजवर्धन सर ज्या केसबद्दल बोलत होते, तुम्ही त्याच केसबद्दल बोलताय का? सॉरी, पण मी विचारू शकते का की ती नक्की काय केस आहे? म्हणजे त्याचा गुहागरशी काय संबंध आहे? बच्चू ना नेहमी गोंधळ घालतो. कावेरीला आता या सगळ्याविषयी काही कळता कामा नये. अगं काही नाही, आम्ही मागे तिथे ना एक कारखाना घालायचं चाललं होतं आमचं. हा, आणि ते सगळं काम राज बघत होता. हा, त्याविषयी खरं तर बच्चू म्हणतोय. तर मग कावेरी, तू पण मदत केली असेल ना वैदेहीला हे सगळं प्लॅन करण्यामध्ये? खूप छान सगळं प्लॅन झालंय. पण वैदेही, एक गोष्ट लक्षात ठेव, हा माहेरच्या चहाचा इव्हेंट आहे, तोही 20व्या वर्धापन दिनाचा. सगळं व्यवस्थित अप टू डेट झालं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं अजिबात गोंधळ होता कामा नये, कमतरता भासता कामा नये. येस मॅम, यू डोंट वरी ॲट ऑल. फक्त तुमचं अप्रुव्हल हवं होतं, ते मिळालं. आता आम्ही लगेच कामाला सुरुवात करू. आणि मॅडम, तुम्ही अजिबात चिंता करू नका, हिची जबाबदारी माझी. आणि राजवर्धन सर सुद्धा आता गुहागरला जाणार नाहीयेत ना, मग त्यांना या कार्यक्रमाला आणण्याची जबाबदारी सुद्धा माझीच. बघाच तुम्ही. जोपर्यंत मी इशारा करत नाही ना, तोपर्यंत मी सांगितलेले प्रश्न विचारायचे नाही. जेव्हा मी इशारा करेन तेव्हाच प्रश्न विचारायचे. मैदान सोडायचं नाही, कळतंय ना? ओके. काय हो, झाली का उद्याची तयारी? सगळी तयारी झाली. मीडियावाल्यांना बॉम्ब कधी पेटवायचा हेही सांगून ठेवले. चिंता करायची काही गरज नाही. सगळ्या तारा जोडून ठेवलेल्या. आता हवा आहे एक स्पार्क. आता फक्त तमाशा बघत बसायचा आपण. त्यांच्या इज्जतीच्या कशाची धेड्या उडतायत ते. काय ग, खुश नाहीयेस? मी कशी खुश राहणार सांगा ना. म्हणजे आपणच जिंकत असलेली मॅच आपल्यालाच नाही बघायला मिळणार. वाईट नाही का वाटणार? म्हणजे हे सगळं जर मला बघायला मिळालं असतं तर ती मजा आली असती. असं का म्हणतेस? असं का म्हणतेस म्हणजे ती रत्न मला घरी सुद्धा मला तिच्या डोळ्यासमोर येऊ देत नाही.
आणि ती येऊ देणार आहे मला कार्यक्रमाला? डोंट वरी, त्याची सुद्धा व्यवस्था करतो मी. बस. खरंच?